या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअरचे क्वेश्चन बघूयात, जे तुम्हाला सरळ सेवा, MPSC आणि इतर एक्झाममध्ये उपयोगी येतील. काल विचारलेला प्रश्न, केरळ राज्याच्या नवीन शहरी धोरणाला कोणाच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पिनाराई विजयन. 2026 मध्ये होणाऱ्या 4थ्या विश्व मराठी संमेलनाचे यजमानपद कोणत्या शहराकडे देण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नाशिक. याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघू. हे भव्य संमेलन 27 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान होईल. या संमेलनाचे आयोजन मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले. मुख्य मंडपाचे नामकरण कवी कुसुमाग्रज नगरी असे करण्यात आले. या संमेलनादरम्यान महत्त्वाच्या 35 राज्यस्तरीय पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. नीती आयोगाच्या ट्रेड वॉच अहवालानुसार इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दुसरा. G4 गटाची अलीकडील बैठक कोणत्या शहरात पार पडली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे म्युनिक. G4 गटाची भारत, जपान, ब्राझील आणि जर्मनी या देशांचा यात सहभाग होता. ही बैठक फेब्रुवारी 2026 मध्ये म्युनिक सुरक्षा परिषदेदरम्यान आयोजित केली. म्युनिक जर्मनीमध्ये आहे हे. बुद्धिबळपटू दिव्या देशमुखला BBC पुरस्कारामध्ये कोणत्या श्रेणीत सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर. मार्च 2026 मध्ये भारताचा पहिला जैन चादर महोत्सव कोणत्या शहरात आयोजित केला जाणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जैसलमेर. या महोत्सवात दादा गुरुदेवांच्या प्राचीन वस्त्रांचे दर्शन घेता येणार आहे. सुमारे 772 वर्षांपूर्वीची ही ऐतिहासिक वस्त्रे पूर्णतः सुरक्षित राहिलेली आहे. हा 3 दिवसाचा महोत्सव आहे. दार्जिलिंग हिमालयन रेल्वेच्या इतिहासात पहिली महिला ट्रेन तिकीट परीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सरिता यल्मो. CM श्री स्कूल या भारताच्या पहिल्या AI चालित शालेय मॉडेलचे उद्घाटन कोणी केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रेखा गुप्ता. दिल्लीतील सरोजिनी नगरमध्ये 18 फेब्रुवारी 2026ला हा कार्यक्रम झाला. CM श्री स्कूल प्रकल्पाअंतर्गत 75 शाळांची पायाभरणी करण्यात आली. सरकारी शाळांना खाजगी शाळांप्रमाणे तंत्रज्ञानयुक्त बनवणे हा मुख्य उद्देश आहे. चीनमधील टियाजिन येथे झालेल्या पुरुष हेप्टॅथिलॉन स्पर्धेत भारताच्या तेजस्वी शंकरने कोणते पदक जिंकले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सुवर्ण. आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये त्याने हे यश मिळवले. 7 प्रकारात 5,993 गुण मिळवून त्याने नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदवला. या स्पर्धेत भारतासाठी त्याने एकमेव सुवर्णपदक जिंकण्याची मोठी कामगिरी केली. पहिल्या मुंबई क्लायमेट वीकचे उद्घाटन खालीलपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आले? याचे योग्य उत्तर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. हा भव्य सोहळा 17 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात पार पडला. केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या सही आणि बोध या प्रणाली कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कृत्रिम बुद्धिमत्ता. वारसा हक्क प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी कोणत्या बँकेने ऑनलाईन मृत्यू दावा सेटलमेंट पोर्टल सुरू केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इंडियन ओव्हरसीज बँक. हे पोर्टल वारसदारांना घरबसल्या मृत्यू दावे दाखल करण्यास मदत करेल. सर्व कागदपत्रे पूर्ण असल्यास 15 दिवसात हा दावा निकाली काढला जाईल. पहिल्या मुंबई क्लायमेट वीकचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर. हनीबी कॉरिडॉर उपक्रमाची सुरुवात कोणत्या संस्थेने केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. हा प्रकल्प फेब्रुवारी 2026 मध्ये मधमाशांच्या संवर्धनासाठी आणला. यामध्ये शोभेच्या झाडाऐवजी देशी आणि फुलझाडांची लागवड केली जाईल. कडुलिंब, करंज आणि जांभूळ यांसारख्या झाडांमुळे माशांना अन्न मिळेल. या उपक्रमामुळे कृषी उत्पादकता आणि पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होईल. अंदमान आणि निकोबारमधील गॅलथिया बे येथे कोणता प्रकल्प उभारला जात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल. 2027च्या जनगणनेत प्रथमच कोणत्या जमातीचा समावेश केला जाणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विमुक्त, भटक्या आणि निमभटक्या. सामाजिक न्याय मंत्रालयाच्या शिफारशीवरून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र भारतात प्रथमच या समुदायांची लोकसंख्या अधिकृतपणे नोंदवली जाणार आहे. या जनगणनेमुळे भटक्या जमातींना सरकारी योजनेचे थेट लाभ मिळू शकतील.
2027ची जनगणना ही भारताची पहिली डिजिटल जनगणना ठरणार आहे. माहिती संकलनासाठी मोबाईल ॲप्स आणि ऑनलाईन पोर्टलचा वापर केला जाईल. देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब कोणत्या शहरात आणि कोणाच्या मुख्यालयात स्थापित करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुंबई रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ. उद्योगांमधील समस्या सोडवण्यासाठी प्रगत AI तंत्रज्ञानाचा वापर येथे केला जाईल आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून नवीन तंत्रज्ञान शिकण्याची मोठी संधी प्राप्त होईल. बायोशिया 2026 ही परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हैदराबाद. तुलबुल नेव्हिगेशन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे झेलम. हा प्रकल्प उलर सरोवराच्या मुखाशी सोपोर या शहरामध्ये बांधला आहे. या प्रकल्पाला उलर बॅरेज या दुसऱ्या नावाने देखील ओळखले जाते. झेलम नदीमधील पाण्याची पातळी नियंत्रित करणे हा याचा मुख्य हेतू आहे. हिवाळ्यात पाण्याची पातळी कमी असताना नौकानयन सुरू राहण्यासाठी हे उपयुक्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन प्रवासाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. चहामुळे जमाती आणि आदिवासी समुदायांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 3% आरक्षण मंजूर करणारे राज्य कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आसाम. हे आरक्षण ग्रेड 1 आणि ग्रेड 2च्या वरिष्ठ पदासाठी लागू असेल. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. यामुळे आदिवासी तरुणांना नागरी व पोलीस सेवांमध्ये अधिकारी होता येईल. इन सिटू हा हवाई सराव 2026 मध्ये कोणत्या 2 देशांच्या हवाई दलांदरम्यान आयोजित करण्यात आला होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत आणि थायलंड. गुजरात सरकारने सुरू केलेल्या सुपोषित गरुडेश्वर या अभियानाचा मुख्य उद्देश कोणता आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कुपोषण आणि ॲनिमिया दूर करणे. एक्सप्लोरर नावाचा वाहक कोणत्या मोहिमेअंतर्गत सोडण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑपरेशन स्ट्राइप्स. फेब्रुवारी 2026 मध्ये आंध्र प्रदेशातील पिपिकोंडा नॅशनल पार्कमध्ये हा उपक्रम झाला. या वाघाने मध्य भारतापासून सुमारे 650 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला होता. त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सॅटेलाईट कॉलरचा प्रथमच वापर केला आहे. पूर्व घाटातील वाघांचे अस्तित्व टिकवण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. BBC वार्षिक पुरस्कारामध्ये जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? ऑप्शन PT उषा, अंजली भागवत, मेरी कोम, कर्णम मलेश्वरी. या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा.